नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मेयर्स रिलेशन अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ द गॅसेस. ठीक आहे, तर मागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं आहे, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय. तर डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, कोणताही मॉलिक्यूल जो असतो गॅसचा, मोनो ॲटॉमिक असो, डायॲटॉमिक असो, ट्रायॲटॉमिक असो किंवा पॉलीॲटॉमिक असो, त्याच्याकडे 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात आणि रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम सुद्धा असू शकतात, व्हायब्रेशनल पण असू शकतात. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत मेयर्स रिलेशन. ठीक आहे, तर नोटबुकमध्ये आपापल्या हेडलाईन देऊन घ्यायची आहे, ती आहे मेयर्स रिलेशन. ठीक आहे, आता मेयर्स रिलेशन मध्ये आपल्याला थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ जो आहे तो पण यूज करायचा आहे. तर इथं बघा, जेव्हा आपण हीट सप्लाइड कॅल्क्युलेट करू कोणत्याही गॅससाठी, हीट सप्लाइड, ठीक आहे, तर हीट सप्लाइड इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल इट चेंजेस इंटरनल एनर्जी डेल्टा ई, आपल्याला माहिती. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय येईल, सी व्ही डेल्टा टी. आता सी व्ही डेल्टा टी का घेतलेलं आहे आपण, कारण हीट सप्लाइड इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी असतं, परंतु आपण इथं नंबर ऑफ मोल्स किती कन्सिडर करतोय, वी आर कन्सिडरिंग नंबर ऑफ मोल्स इज युनिटी फॉर इच अँड एव्हरी रिलेशन. ठीक आहे, मग आता प्रत्येक रिलेशनसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं नंबर ऑफ मोल्स 1 आहेत. पण हीट सप्लाइडचं जे काही एन सी व्ही डेल्टा टी, एन सी पी डेल्टा टी मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी नुसार येतं, ते येणार आहे हीट सप्लाइड दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर एनी गॅस इज इक्वल टू सी व्ही डेल्टा टी. ठीक आहे, तर याच पद्धतीने ही झाली हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर तुम्ही हीट सप्लाय केली तर ती फक्त चेंज इन इंटरनल एनर्जी करते आणि तिचा फॉर्म्युला येतो सी व्ही डेल्टा टी. करेक्ट आहे. जर तुम्ही हीट सप्लाय केलेली आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशरला जर तुम्ही हीट सप्लाय केली तर इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, कॉन्स्टंट प्रेशरला हीट सप्लाय केली, डेल्टा Q2 विल बी इक्वल टू सी पी डेल्टा टी, असं त्याचं रिलेशन येणार आहे. तर सीपी काय असणार आहे, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर, आणि डेल्टा Q2 काय रे, हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, आता बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या लॉ नुसार आपल्याला माहिती असतं हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं रिलेशन असतं, हे स्टँडर्ड रिलेशन आहे. हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ एनी सिस्टीम प्लस वर्क डन. आता थर्मोडायनामिक सिस्टीममध्ये वर्क डन तुम्ही कसं कॅल्क्युलेट करतात, तर ते कॅल्क्युलेट केलं जातं प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम या फॉर्म्युल्याने. ठीक आहे, आता डेल्टा Q2 आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे इथं. डेल्टा ई म्हणजे डी सी व्ही डेल्टा टी, तो पण आपल्याला माहिती आहे. पी डी व्ही, तर इथं लक्षात घ्या मित्रांनो, पी डी व्ही साठी आपल्याकडे रिलेशन आहे आयडियल गॅस इक्वेशन, ते येतं एन आर डेल्टा टी. पण एन ची व्हॅल्यू किती आहे रे, 1 आहे, म्हणून इथे येणार आर डेल्टा टी, सरळ सरळ रिलेशन. मग पी डेल्टा व्ही च्या जागी आर डेल्टा टी पुट करू, आणि डेल्टा Q2 च्या जागी काय येणार, सी पी डेल्टा टी, हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. डेल्टा Q1 च्या जागी येणार सी व्ही डेल्टा टी, हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. पी डी व्ही च्या जागी येणार आर डेल्टा टी.
इथला डेल्टा टी, इथला डेल्टा टी, इथला डेल्टा टी कॉमन घेतला तर ते सगळे एकमेकांना काय करणार आहे, कॅन्सल आउट करणार आहे. तसंच इथे येणार सी व्ही प्लस आर, सी व्ही प्लस आर इंटू डेल्टा टी, डेल्टा टी डेल्टा टी कॅन्सल होईल. ठीक आहे, मग इथे काय येणार सी पी इज इक्वल टू सी व्ही प्लस आर. सो यू आर डायरेक्टली गेटिंग सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. दिस रिलेशन इज कॉल्ड एज मेयर्स रिलेशन. एकदम सोपं आहे मित्रांनो, परत एकदा समजून घ्या. आपण काय केलेलं आहे, हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तिचा फॉर्म्युला घेतलेला आहे पहिले, डेल्टा क्यू वन इज इक्वल टू डेल्टा ई, दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी, इज इक्वल टू सी व्ही डेल्टा टी. Then we have considered number of moles in this equation to be 1. Heat supplied at constant pressure consider केली, मग त्याच्यानंतर आपण ती आहे डेल्टा क्यू टू इज इक्वल टू सी पी डेल्टा टी. ठीक आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा जो काही प्रिन्सिपल आहे तो काय सांगतोय, हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. बट वी नो दॅट वर्क डन कॅन बी रिटन एज प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. ऑल्सो वी नो दॅट प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम और पी व्ही is equal to R delta T when n number of moles is 1. हे इक्वेशन असणार आहे आयडियल गॅस इक्वेशन, जे आपण मागच्या लेक्चर्स मध्ये बघितलेले. सी पी डेल्टा टी दॅट इज डेल्टा क्यू टू, सी व्ही डेल्टा टी दॅट इज डी, पी डी व्ही इज इक्वल टू आर डेल्टा टी. हे पुट केलं, डेल्टा टी तो कॉमन घेतला तर डेल्टा टी दोन्ही साईडला कॅन्सल होतो. सी पी बरोबर येतो सी व्ही प्लस आर. सी व्ही एक साईडला पाठवून दिला तर सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. दिस रिलेशन इज कॉल्ड एज मेयर्स रिलेशन. ठीक आहे मित्रांनो, आता पुढे आपल्याला बघायचंय या रिलेशन नुसार सी व्ही, सी पी आणि गॅस रेशो आपण प्रत्येक गॅससाठी कसा कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, तर पहिलं लिहायचंय फॉर मोनो ॲटोमिक गॅस, मोनो ॲटोमिक गॅस. मोनो ॲटोमिक गॅस साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, डिग्री ऑफ फ्रीडम F इज इक्वल टू 3 असते. आणि ती कोणती असते अरे डिग्री ऑफ फ्रीडम, फक्त ट्रान्सलेशनल. कोणत्या असतात डिग्री ऑफ फ्रीडम, फक्त आणि फक्त ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आता इथं बघा, मोनो ॲटोमिक गॅससाठी जे काही चेंज इन इंटरनल एनर्जी किंवा त्याची इंटरनल एनर्जीचं रिलेशन येतं ते काय येणार आहे, 3/2 NaKBT, किंवा जनरली कोणत्याही गॅससाठी फॉर्म्युला असणार आहे F/2 NaKBT. कशाचा रे, चेंज इन इंटरनल एनर्जीचा. परंतु चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला माहिती आहे ना, काय ती, इकडे बघा, change in internal energy is CV delta T that we know is equal to 3/2 NaKBT. ठीक आहे, आता इथं आयडियल गॅस इक्वेशनच्या रिलेशन मध्ये आपल्याला माहिती आहे NaKB काय असतो रे, R असतो. म्हणून तुम्हाला काय मिळणार आहे, CV डेल्टा T इज इक्वल टू 3/2 R. आता हा जो T आहे याला चेंज इन टेम्परेचर सुद्धा आपण लिहू शकतो, चालेल ते. ठीक आहे, मग इथं बघा, हा डेल्टा टी असं लिहिल्यामुळे दोन्ही एकमेकांना काय करणार आहेत, कॅन्सल करणार आहेत. उरणार काय, सी व्ही इज इक्वल टू 3/2 R. ठीक आहे, आता हा 3/2 R जो आहे याला तुम्ही सरळ असंही लिहू शकतात मित्रांनो, सी व्ही इज इक्वल टू F/2 R फॉर एनी आयडियल गॅस. ओके, Cp इज इक्वल टू F/2 + 1 R. आता ते पुढे कसं येणार आहे ते पण आपण बघूया. Cv कसा आला 3/2 R ते समजून घ्या मोनो ॲटोमिक गॅससाठी. तर मोनो ॲटोमिक गॅसचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे रे, 3 आहे. ट्रान्सलेशनल असते फक्त. चेंज इन इंटरनल एनर्जी मग असा फॉर्म्युला येतो 3/2 NaKBT. कारण काय, जनरल फॉर्म्युला चेंज इन इंटरनल एनर्जीचा असणार आहे F/2 NaKBT, म्हणजे त्याच्या कायनेटिक एनर्जीचा. तर डेल्टा ई आपल्याला माहिती आहे, CV डेल्टा टी असतो 1 मोल गॅससाठी, तर तो असेल 3/2 NaKBT. बट वी नो दॅट NaKB प्रोडक्ट इज इक्वल टू युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R. मग CV डेल्टा टी इज इक्वल टू 3/2 NaKB म्हणजे R घेतला
टीला आपण डेल्टा टी लिहू शकतो, चेंज इन टेम्परेचर. तर तुम्हाला CV आला 3/2R. म्हणजे जसं इथं रिलेशन होतं तसंच आपण तुम्ही डायरेक्टली जनरल फॉर्म्युला प्रत्येक गॅससाठी घेऊ शकतात. CV इज इक्वल टू F/2R. ओके. आता CV मिळाला तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे मेयर्स रिलेशन CP मायनस CV इज इक्वल टू R. सो CP विल बी इक्वल टू R प्लस CV. मग CV तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केला ना. R प्लस CV किती आहे 3/2R. इथून तुम्हाला मिळतंय CP इज इक्वल टू 5/2R. कसं R प्लस 3/2R ला 5/2R लिहिलंय. ॲडिशन करून बे एक बे 2 आणि 3 5 आणि 5/2R झालेलं आहे. CV आलेलं आहे 3/2R मोनो ॲटॉमिक गॅससाठी. आता गॅस रेशो बघा कसा येतो. गॅस रेशो जो असतो तो असतो गॅमा आणि त्याचा फॉर्म्युला असतो CP/CV. आपल्याला माहिती आहे. आता CP किती आहे रे 5/2R मोनो ॲटॉमिक गॅससाठी आणि CV किती आहे 3/2R. R एकमेकांना कॅन्सल करतील, 2 कॅन्सल होईल. मग गॅमा फॉर मोनो ॲटॉमिक गॅस तुम्हाला मिळेल 5/3 और इज इक्वल टू 1.66. डायरेक्टली तुम्ही हे रिलेशन पुट करू शकता. ठीक आहे. कसं आलेलं आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी F/2 NA/kBT नुसार डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिक गॅसचा 3 आहे आणि त्याच्यानुसार CV डेल्टा टी आलेला आहे 3/2R डेल्टा टी. कारण NA/kB काय आहे R आहे. आयडियल गॅसच्या इक्वेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. सो CV इज इक्वल टू 3/2R. मेयर्स रिलेशन नुसार CP आलेला आहे 5/2R आणि गॅमा आलेला आहे CP/CV दॅट इज 5/3 1.66. ओके. आता पुढे आपण डायटॉमिक गॅससाठी बघूया. तर डायटॉमिक गॅससाठी बघा मित्रांनो, डायटॉमिक गॅस डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायटॉमिक गॅस इज 5. हे आपल्याला माहिती आहे. डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे रे 5 आहे डायटॉमिक गॅसचा, तो आपल्याला माहिती. आता डायटॉमिक गॅससाठी जर तुम्हाला चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहायचा आहे तर तो असेल F/2 NA/kB इंटू डेल्टा टी. आता NA/kB मी मागच्या रिलेशन मध्ये सांगितलं ते असेल R. सो F/2R डेल्टा टी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल energy delta E. But we know that change in internal energy is equal to CV delta T. That is why CV delta T is equal to F/2R delta T. So delta T will get cancelled. You will get CV is equal to F/2R. Okay. आता F/2R जर आहे CV पण F आपल्याला माहिती ना मित्रांनो किती आहे 5. So CV for diatomic gas is 5/2R. आता मागच्या रिलेशन मध्येच मी सांगितलं तुम्हाला CV कसा F/2R आलेला आहे. याच्यानुसार तुम्ही CP कॅल्क्युलेट करू शकतात. तर मेयर्स रिलेशन काय आहे CP मायनस CV इज इक्वल टू R. सो यू आर गेटिंग CP इज इक्वल टू R प्लस CV. सो R प्लस CV इज 5/2R. आता याला सोडवलं तर ते येणार 7/2R. हे आलेलं आहे तुमचं CP म्हणजे काय रे हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कसं कॅल्क्युलेट केलंय आपण तर डायटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम आहे आपली 5. चेंज इन इंटरनल एनर्जी आहे F/2 NA/kB डेल्टा टी. डेल्टा E जी काही चेंज इन इंटरनल एनर्जी आहे त्याचा फॉर्म्युला येतो मग F/2R डेल्टा टी. कारण NA/kB काय असतील R असतील. तर चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला माहिती आहे CV डेल्टा टी असतो डायटॉमिक गॅससाठी किंवा कोणत्याही गॅससाठी. डेल्टा टी दोन्ही साईडला कॅन्सल झालं तर F/2R आलेला आहे CV चा फॉर्म्युला. मग CV येईल डिग्री ऑफ फ्रीडम बाय 2 म्हणजे 5/2R फॉर डायटॉमिक गॅस. CP येईल R प्लस 5/2R म्हणजे 7/2R. आता काढायचं आहे तुम्हाला गॅस रेशो. तर गॅस रेशो गॅमा इज इक्वल टू व्हॉट CP/CV. ठीक आहे. आता CP काय रे CP आहे 7/2R आणि CV आहे 5/2R.
2 गेट कॅन्सल, आर गेट कॅन्सल, ही व्हॅल्यू येते तुम्हाला 7/5. तर गॅमा फॉर डायटोमिक गॅस तुम्हाला डायरेक्टली मिळेल बघा 7/5 किंवा 1.4. तर हा येईल डायटोमिक गॅसचा गॅस रेशो. पुढे आपल्याला बघायचं आहे पॉलीॲटॉमिक गॅस साठी हे रिलेशन्स कसे असतात. तर पॉलीॲटॉमिक गॅस साठी ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 3, रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत 3 आणि व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतील ते आपण सांगू शकत नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण घेऊया स्मॉल एफ. मग त्याची टोटल कायनेटिक एनर्जी जी असणार आहे कोणत्याही पॉलीॲटॉमिक गॅसची टोटल कायनेटिक एनर्जी जी लिहिली जाईल ती काय येणार 3/2 NaKBT फॉर ट्रान्सलेशनल मोशन, 3/2 NaKBT फॉर रोटेशनल मोशन आणि F NaKBT दिस इज फॉर व्हायब्रेशनल एनर्जी. मग तुम्हाला डायरेक्टली रिलेशन काय मिळत आहे, डेल्टा E इज इक्वल टू 3/2 NaKBT प्लस 3/2 NaKBT प्लस F NaKBT. करेक्ट आहे. आता या सगळ्यांना जर ऍड केलं तर तुम्हाला काय मिळेल 3 + 3 हा कॉमन येईल आणि ब्रॅकेटच्या बाहेर येईल NaKBT/2 प्लस F NaKBT. आता याला जर सोडवलं तर 3 + 3 येतो 6, 6/2 येतं 3. ठीक आहे. तर उत्तर येणार 3 NaKBT प्लस F NaKBT ही येणार तुमची टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ पॉलीॲटॉमिक गॅस. तर याच्यामध्ये परत जर तुम्ही 3 आणि F कॉमन घेतला तर काय येईल 3 + F NaKBT हे तुम्हाला इंटरनल एनर्जी साठी रिलेशन मिळेल 3 + F NaKBT. आपल्याला इथं माहिती आहे NaKB काय असतो R असतो. परत आपल्याला माहिती आहे डेल्टा E काय असतो CV डेल्टा T. सो दॅट इज इक्वल टू 3/2 × F R डेल्टा T असं लिहू शकतो आपण त्याला. डेल्टा T कॅन्सल होतील, तुम्हाला मिळेल CV इज इक्वल टू 3 + F × R. हे रिलेशन मिळालं CV साठी. एकदा तुम्हाला CV मिळाला की पुढे तुम्ही काय कॅल्क्युलेट करता रे CP कॅल्क्युलेट करता. तर कसं कॅल्क्युलेट करतात CP इज इक्वल टू CV + R. मग CV काय आहे 3 + F × R + R. आता याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर असं मिळतं 3R + FR + R. R आणि R ऍडिशन झालं तर हे येतं 4R + FR, म्हणून ते येतं ब्रॅकेटमध्ये 4 + F ब्रॅकेटच्या बाहेर R हा येतो CP चा फॉर्म्युला फॉर डायटोमिक गॅस 4 + F R. आता डायटोमिक गॅस साठी CP CV मिळाला की रेशो मिळेल फॉर पॉलीॲटॉमिक गॅस. तर पॉलीॲटॉमिक गॅस साठी हा रेशो काय आहे CP/CV. CP काय आहे 4 + F × R/3 + F × R. R get cancel. So gamma for polyatomic gas will be 4 + F/3 + F. या पद्धतीने आपल्याला मेयर्स रिलेशन नुसार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज मिळालेल्या आहेत फॉर मोनोॲटॉमिक गॅस, डायटोमिक गॅस ॲज वेल ॲज पॉलीॲटॉमिक गॅसेस. ओके. पुढे आपण ॲब्झॉर्प्शन आणि रेडिएशन्स पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.